उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगावी जाण्याची शक्यता। पुढील 2 दिवस ते दरेगावी मुक्कामी असण्याचा अंदाज। कल्याणमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण। रिंगणे गावचे सुपुत्र सुधीर साळवी यांची शिवसेना ठाकरे गटाकडून सचिवपदी निवड। रिंगणे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून साजरा केला आनंद। सिल्लोड तालुक्यातील अजिंठामध्ये रोहितराचं अब्दुल सत्तारांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन। 5 MVA क्षमतेच्या रोहितराचं उद्घाटन। कराडचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून निराधार मुलांना आर्थिक मदत। आमदारकीच्या पहिल्या मानधनातून रिमांड होम मधील निराधार मुलांसाठी आर्थिक मदत। धुळ्यात 2 दिवसीय कृषी धान महोत्सवाला सुरुवात। आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते उद्घाटन। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता रयत क्रांती संघटनेचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी संदर्भात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी। नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात बिरसा फायटर्सचे 15 एप्रिलला ठिय्या आंदोलन। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलन। सांगलीमध्ये पोलिसांकडून 813 किलो वजनांचा 84 लाखांचा अंमली पदार्थ साठा नष्ट, ज्यामध्ये कोकेन, ब्राऊन शुगर यांचा देखील समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकल चोर अटकेत, 20 वाहनं चोराकडून जप्त। सोलापूरमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक। आरोपीकडून 4 मोटारसायकल आणि 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। अकोल्यामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीची बॅग बळजबरीनं हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपींना अटक। चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत। चंद्रपूरमध्ये बिबट्याचा हल्ला, 3 शेतकरी गंभीर जखमी। हिंगोलीमध्ये चोरीची घटना टाळण्याकरता चेहरा लपवून खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चौकशी करा। पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाडेंच्या व्यापाऱ्यांना आवाहन। जळगावमध्ये जनावरांच्या कडब्याला आग, 1000 कडब्याच्या पेंड्या जळून खाक। कुर्ला बस अपघातातील चालकाला जामीन नाहीच, चालक मोरेचा अर्ज फेटाळण्याची दुसरी वेळ। अष्टविनायक मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे परिधान करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश। पश्चिम रेल्वेवर माहीम वांद्रे स्थानकादरम्यान रात्रकालीन मेगा ब्लॉक, विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत सुरू। नाशिकमध्ये जलसंधारण विभागांतर्गत 1,65 लाख रुपयांचं ग्रेटेड सिमेंट कॉन्क्रीट बंधाराला मंजुरी। चंद्रपूरचा पारा 43 अंशापार, चंद्रपूरकर हैराण। देशात यावर्षी 103% पाऊस बरसणार, स्कायमेटनं वर्तवलाय अंदाज। नंदुरबारमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचं नुकसान, जवळपास 100 हेक्टरपेक्षा अधिक केळीबागांचं नुकसान। सोलापूरमध्ये 46 रस्त्यांकरता 12 कोटींचा विशेष निधी मंजूर। निधीमुळे सोलापूर मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या परिसरातील रस्ते नवे होणार। मालेगावमध्ये चैत्रोत्सवानिमित्तानं सप्तशृंग गडावर परंपरेप्रमाणे कीर्तिध्वज फडकवला। दरेगावच्या गवळी कुटुंबाला ध्वज फडकवण्याचा मान। डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात, देश विदेशातून भक्त जत्रेकरता दाखल। अकोल्यामध्ये हनुमान जयंती निमित्त माकडांना महाप्रसाद। वर्ध्यात कारंजा शहरात पहिल्या अग्निशमन वाहनाचा लोकार्पण। अग्निशमन वाहनामुळे आगीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार। बीडमधील घाटशीळ पारगावमध्ये भाऊ महाराजांचा 90वा नारळी सप्ताह। सप्ताहात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। चंद्रपूरमध्ये तापमानानं 44 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला,
जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात मुलांची मस्ती. बदलापूरमध्ये उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा, प्रदूषणात वाढ. नांदेडमध्ये प्रदूषणमुक्त वातावरणात अंत्यसंस्कार होण्यासाठी गॅस दहनीचे काम सुरू. गोवर्धन घाट आणि सिडको स्मशानभूमीत आता विद्युत वाहिनीचं या ठिकाणी दाहिनीचं काम सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.